अधिपतीचा? का चटक लागली तुला पैशांची आणि हाजी हाजी करायची? काय अधिपती व्हायचे का नाही छोटी मोठी कुरबूर? कुरबुरी व्हायच्या, पण ते काय तेवढ्या पुरतं असायचं हो. आता कुठल्या बी सासू सुनेत तेवढं होत नाही साहेब. हा पण आता त्यांनी तेवढंच लावून धरलं असेल तर आपण तरी काय बोलणार? हा आता कसं आहे, घरामध्ये मतं पटत नाहीत कवा कवा. हा म्हणजे त्या शिकलेल्या आहेत, त्यामुळे त्यांची मतं वेगळी, आमची मतं वेगळी. म्हणून काय लगेच आम्ही त्यांना मारहाण करणार काय? हे म्हणजे अतिच झालं नाही का अधिपती? म्हणजे कसं ऐकायला बी कसं तरी वाटतंय हो. आम्ही असलं कवाच करू शकत नाही, खरं सांगतोय. काय तक्रार केली बघू दे तरी. मला कळू दे की काय 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 करायला लावलं बाबा आम्ही त्यासनी. काय इस्तवाचे चटके दिले का, आगीवरनं चालायला लावलं का, उपाशी बसवून ठेवलं घरात का, भांगलायला पाठवलं रानात, हा का, आई वडिलांकडनं पैसे घेऊन यायचा बाई म्हणून सांगितलं त्याशिवाय जेवाय देत नाही. काय काय केलं आम्ही एवढं असं? बघू द्या तरी. मास्तरीन म्हणजे मजूर कुठवर गेले ते तर बघू दे मला. बंद कर, गप्प राहा. मगापासून ऐकून घेते म्हणून तू तुझ्या तोंडाचा पट्टा सैल सोडण्याची काही गरज नाहीये ना. पैशाची चटक लागले का म्हणे? कोण बोलतंय? हे बघ, मला तर मागचं काढायची अजिबात इच्छा नाहीये इरा, पण पैशाची चटक इथे कोणाला हे सगळ्यांना माहितीये. मला बोलायला लावू नकोस. पैशासाठी तू स्वतःच्या बहिणीला विकायला काढलं होतंस, तू मला पैशाचं सांगू नकोस. ताई, तू मला मारून गप्प करशील, पण तुला एवढा का पुळका येतो ग त्या नेबळट अधिपतीचा? नेबळट नाहीये ते. तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही का इरा? तोंडाला येईल ते बोलू नकोस, मी पुन्हा सांगतेय. काय चुकीचं बोलले ग मी? नेबळटाचे अधिपती नाहीयेत ते नेबळट. पास झालं, मी नाही ऐकून घेणार आता अधिपतींबद्दल एकही उलटा सुलटा शब्द. आणि मला त्यांचा पुळका आलेला नाहीये. माझं प्रेम आहे त्यांच्यावर. मला बोलायचंय त्यांच्याशी, मला संसार करायचा आहे त्यांच्याशी. आमचं बाळ वाढतंय माझ्या पोटात, कळतंय का तुला? तरी माझा नवरा आहे तो, या घरचे जावई येते. त्यांच्याबद्दल या भाषेत बोलायचं नाही. त्यांच्याबद्दल असं बोललेलं मी सहन करणार नाही. ज्यातली अक्कल नाहीये त्याबद्दल बोलत जाऊ नकोस तू. हे बघ ना, ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं. कशी बोलतेय बघ ही. आई बाबा, तुम्ही गप्प का बसलात? बोला ना काहीतरी. आपण एवढं केलं तिच्यासाठी आणि ती कसं बोलतीये? अगं ताई, तुला कळत कसं नाहीये? तुझ्यावर अन्याय झाला म्हणून आम्ही ऍक्शन घेतली, आणि तू काय केलंस ग? मला मारलंस, मला बोलतीयस एवढी? इरा इरा शांत हो बरं, तू शांत हो. बस बेटा, तू बस आधी. शांत हो, शांत हो. पास झाला तर उगाच रडून तमाशे करून काही होणार नाहीये. अक्षु बाळा, तू जरा शांत हो. बघा ना कशी बोलत सुटली आहे ते. हे बघ इरा, तू जरा गप्प राहा. मी बोलतोय ना अक्षुशी. अक्षु बाळा, तुझा मुद्दा बरोबर आहे, पण भुवनेश्वरी मॅडम जे वागल्या ना, त्याचा मला व्यक्तिशः खूप त्रास झालाय. अगं, तू जे सहन करतेस ना, ते मला सहन झालं नाही तर माणूस कुठेतरी व्यक्त होणारच ना. हे बघ, मी तक्रार करून व्यक्त झालो असं समज हवं तर. बाबा, मी व्यक्त होण्याला काहीच म्हणत नाहीये, पण व्यक्त होण्याची पद्धत चुकली ना, वेळ चुकली बाबा. पोलिसात जाऊन तक्रार केली तुम्ही. एकदा तुम्ही अधिपतींशी बोलून घ्यायला हवं होतं ना. मला बोलायचं होतं बाबा. मी बोलणार होते अधिपतींशी, त्यांना सगळं समजावून सांगणार होते. त्याआधी तुम्ही अशी तक्रार करून बसला. बाबा, मला भेटायचं होतं त्यांना.
मला अजूनही भेटायचंय अधिपतींना. मला सांगायचंय त्यांना की आपलं बाळ वाढतंय माझ्या पोटात. मी त्यांना सांगितलं असतं तर सगळ्या गोष्टी बदलल्या असत्या. त्यांनी समजून घेतलं असतं. सगळं चांगलं झालं असतं बाबा. आता सगळं भलतंच झालंय. आपली बाजू बरोबर आहे आपल्याला माहितीये, पण असं असून सुद्धा आता आपण पोलिसात तक्रार केली म्हणून भुवनेश्वरी मॅडम पीडित होणार. त्यांच्यावर अन्याय झाला असा कांगावा त्या करणार. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आपली बाजू बरोबर असून सुद्धा अधिपतींच्या नजरेत आपण वाईट ठरणार. मला हे नको होतं बाबा. आई बाबा तुम्ही बघताय ना तिच्यासाठी आपण एवढं करतोय आणि हिला सासरच्यांना काय वाटेल, ते सगळं हे कसं घेतील हा विचार करतेय ही. इरा तू शांत राहा बरं, प्लीज प्लीज. काहीही बोलू नकोस तू आता. मी काय म्हणते, आपण सगळेजण जरा थोडा वेळ शांत राहूयात का? हा, म्हणजे जरा सुचेल. थोडंसं शांत राहूयात. नाही आई, मला ना खूप त्रास होतोय. तुम्हाला जो त्रास होतोय ना ते मला बघवत नाहीये. काय ग ताई, तुला एकदा तरी बाबांचा विचार मनात येतो? तुला ना आता आम्ही शत्रू वाटायला लागलोय आणि ते सगळे लोक तुला एकदम सख्खे वाटायला लागलेत. खरं तर ना त्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अगदी अधिपतींसहित.